फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे मला त्याच्यात काय शिल्लक ठेवलेलं नाही, कारण त्यांचा अनुभव फार मोठा आहे. शिवसैनिक म्हणून ते काम करतात या ठिकाणी. त्यामुळे मी फक्त महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की प्रत्येक पोलिंग एजंटनी सकाळी 5:30 वाजता बूथवरती पोचायचं मतदान केंद्रावर. का सांगतो, तर त्या ठिकाणी त्या मशीनला 50 मॉकपॉल दिले जातात. म्हणजे ती मशीन व्यवस्थित चालते का नाही चालते हे आपण बघायचं असतं. आणि ते मॉकपॉल 50 तुम्ही वोटिंग करतो ना आपण, ते 50 मतं त्याला दिली जातात त्या मशीनला. आणि नंतर ती काउंटिंग करतात 50 झालीत का नाही बघायला. आणि त्याच्यानंतर रिअल मशीन सील करून मग वोटिंग चालू होतं. त्याच्यासाठी आपल्याला 5:30च्या आधी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. 5:30 तुम्ही नाही पोहोचला तर तो प्रिसिडिंग ऑफिसर तुमची पाहुणेसाहेबांचा वाट बघणार आणि तो प्रोसेस चालू करणार. मग त्या प्रोसेसमध्ये काय प्रॉब्लेम होतो, मग आपल्याला त्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील काय असेल ते काही माहिती पडत नाही. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे सगळ्या पोलिंग एजंटकडून की आपण 5:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचा. लास्ट पाहुणेसाहेब ते स्टार्ट करतील आणि मॉकपॉल 50. म्हणजे तुम्हाला माहिती पडतं की नक्की वोटिंग व्यवस्थित होते की नाही. आणि त्याच्यात सील करताना ते मॉकपॉल 50 काढले जातात, काढून ते मशीनच्या बाहेर ठेवले जातात. तुम्हाला तो 2019 अनुभव सांगतो मी. मला अशाच प्रकारे म्हणजे 2021ला काउंटिंगच्या वेळी काका होते, मी होतो. आणि त्यावेळेस आम्ही ना 30 मशीन पकडल्या होत्या काउंटिंगच्या वेळेस. त्यामध्ये ते मॉकपॉल काढले गेले नव्हते. त्याच्यामुळे मग जे मशीनचं वोटिंग आणि त्या व्हीव्हीपॅटचं वोटिंग हे जास्त व्हायचं. आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत त्याच्यावर काढत होतो. शेवटी ऑब्झर्व्हरने आम्हाला लेखी स्वरूपात देऊन दिलं की मानवी चूक झाली म्हणून या गोष्टी घडल्या. आणि त्याच्यामध्ये काय होतं की 2-3 चिठ्ठ्या जास्त कमी जास्त प्रत्येकाच्या यायच्या. काका होती आपण विचारा अशा प्रकारे होतं. मग आपल्याला ते माहिती नाही पडत. त्याच्यामुळे